भारत माता की जय जय श्रीराम। जय सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। आपण वेळात वेळ काढून आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माझ्याबद्दल वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, तरी देखील एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी सांगतो, मी बाबा कांबळे, कष्टकरी जनता आघाडी आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। तसेच महाराष्ट्र रिक्षा पंचायत असेल, टपरी पथारी हातरी पंचायत, घरकाम महिला सभा आणि ज्या असंघटित कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या संघटना आहेत त्या संघटनेमधील एक कार्यकर्ता आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आवर्जून असलेले विधान परिषदेचे आमदार आदरणीय अभिजी गोरखे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्रभर देशभर महिला आघाडीच्या माध्यमातून काम करणारे आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय उमाताई ठाकरे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महामंत्री मधुकरजी बच्चे साहेब, वैशालीताई खारे, त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष दक्षिण भारतीय विभागाचे राजेशजी पिल्ले साहेब, युवकांचे अध्यक्ष प्रवक्ते कुणाल लांडगे साहेब, माजी नगरसेवक राजू दुर्गे, युवक मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, आमच्या कष्टकरी संघटनेच्या आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवाले समितीवर ज्यांची ज्या निवडून आल्या त्या आशा कांबळे, कष्टकरी कामगार पंचायतच्या सरचिटणीस मधुरा डांगे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे। पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून आम्ही असंघटित कामगार, कष्टकरी, रिक्षा चालक असतील, फेरीवाले असतील, बांधकाम मजूर असतील, या घटकांच्या प्रश्नांसाठी काम करत आहोत। हे काम करत असताना 2007 पासून या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अजितदादा पवार यांना आम्ही सहकार्य केलं, वेळोवेळी राजकीय दृष्ट्या त्यांना मदत केली। 2007 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा दिला। नुकतंच आपल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये कष्टकरी जनतेचा प्रतिनिधी सभागृहामध्ये पाहिजे अशी भूमिका आम्ही महाराष्ट्रात घेतली आणि त्यावेळेस मी स्वतः अपक्ष अर्ज भरला आणि अजितदादा पवार यांनी मला फोन केला, नंतर संपर्क साधला आणि सांगितलं की कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्वाची आहे, ती सत्ता जर यायची असेल तर तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या। आणि त्यामुळे मी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभेमध्ये पाठिंबा दिला, माघार घेतली। ती माघार घेतल्यानंतर नुकतंच एका आता ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या होत आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्ष या शहरामध्ये काम करत असताना आम्ही असं म्हणतो आणि ते विचार आम्ही अंगीकारतो, फुलेशाह आंबेडकर विचारधारा आम्ही राबवतो आणि त्या अनुषंगाने अजितदादा पवारांनी जाहीर केलं की आम्ही या विचारावरती जात आहोत, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यांना पत्र दिलं, शहराध्यक्षांना पत्र दिलं आणि कष्टकरी जनता आघाडीचे प्रतिनिधी सभागृहात जावेत अशी आमची भूमिका होती।
कारण या शहरात तुम्ही बघितलं असेल, फेरीवाल्यांचे प्रश्न असतील, रिक्षा चालकांच्या स्टँडचे प्रश्न असतील किंवा इतरही जे काही गावात कष्ट करणाऱ्या घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे, अशी आमची भूमिका आहे. या अनुषंगाने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. सुरुवातीच्या काळात सकारात्मक चर्चा झाली आणि काही प्रतिनिधी द्यायचा निर्णय झाला. प्रभाग क्रमांक 9 खरावाडी, गांधीनगर, नेहरूनगर, विठ्ठलनगर या भागामध्ये आमचा प्रतिनिधी देण्याचा निर्णय झाला. सुरुवातीला महानगरपालिकेमध्ये मला कुठल्या प्रकारे महापालिकेत जावं म्हणून इंटरेस्ट नव्हता. आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पाठवा, आमचे कार्यकर्ते असेल किंवा कोणी असेल त्यांना तुम्ही उमेदवारी द्या, असा विषय समोर आल्यानंतर तिथले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी असा आग्रह धरला की बाबा तुम्ही महानगरपालिकेमध्ये जर तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला उमेदवारी देत आहोत. अशा प्रकारचं माझ्यासोबत बोलणं केलं. मला इच्छा नसताना तयार केलं, हँडवेल छापले, पत्रक वाटले, कार्यक्रम घेतला आणि अचानकपणे नंतर अशी माहिती मिळाली पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. मी आधी प्रश्न विचारला झाला, मी गेल्या 25 वर्षापासून या शहरात काम करतोय. कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, कामगारांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला, तर अचानकपणे असा निर्णय तुम्ही का बदलता? परंतु त्याचे उत्तर मिळाले नाही. आमच्या अनेक महिलांनी त्यांच्यासोबत चर्चा केली की दादा असं बरोबर नाहीये, हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे निर्णय बदलणं बरोबर नाहीये. काल दादा आणि उमाताई त्याचबरोबर आम्ही गोव्याच्या सभेमध्ये आम्ही होतो, त्या ठिकाणी मी बोललो. नेहमी दुर्बळाचा बळी दिला जातो आणि त्यामुळं धनदांगड्या व्यक्तींच्या समोर कष्टकऱ्यांचा बळी देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली. आणि या सगळ्या परिस्थितीवर आमची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट आहे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कष्टकऱ्यांसोबत, कामगारांसोबत विश्वासघात केला, त्यांचे प्रश्न नुसता उमेदवारी पुरता हा प्रश्न मांडत नाही तर कामगारांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न हे कधीही त्यांनी सोडवले नाही. रिक्षा चालकांचं कल्याणकारी महामंडळ हे महायुतीच्या काळामध्ये झालं. रिक्षा चालकांचा, फेरीवाल्याचा कायदा, देशातला पहिला कायदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही केला. त्यासाठी आम्ही 3 वर्ष संघर्ष केला. आज जर का तुम्ही एका बाजूला काम पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसने कधी गरिबांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही. नेहमी त्यांना आश्वासनं दिली. आणि यामुळं आज या ठिकाणी मी कष्टकरी जनतेच्या वतीने भारतीय जनता पक्षासोबत राहून या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असंघटित कामगार कष्टकऱ्यांची संख्या 7 ते 8 लाख आहे. ही संख्या मी नाही काढली, तर केंद्र सरकारची जी अर्जुन सेन गुप्ता नावाची कमिटी होती, त्या कमिटीने एकूण लोकसंख्येच्या 45% आमची संख्या आहे. जे असंघटित कामगार आहेत त्यांची 45% आमची संख्या आहे असं त्या समितीने जाहीर केलं आहे. त्याप्रमाणे या घटकांचं नेतृत्व मी 25 वर्ष या शहरामध्ये केलं. माझं त्यांना नम्र आव्हान आहे, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे प्रश्नांच्या समस्या, त्यांचे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष या पक्षाला आपण मदत केली पाहिजे, मतदान केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे या पक्षाला कोणीही मतदान करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान म्हणजे विश्वासघाती पक्षाला मतदान आहे. हा जो पक्ष आहे हा पक्ष गरिबांचा नाहीये, तो कष्टकऱ्यांचा नाहीये. हा पक्ष धनधान्य आणि पैशावाल्यांचा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला मतदान करू नये अशा प्रकारचं आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कष्टकरी जनतेला या ठिकाणी मी करत आहे. याबरोबरच माझं या ठिकाणी अजून एक आव्हान आहे. देशामध्ये
45 कोटी असंघटित कामगार आहेत. सर्वात अगोदर देशामध्ये या 45 कोटी असंघटित कामगारांचा विचार अटल बिहारी वाजपेयी यांनी केला. त्यांनी छत्री कायदा देशात सर्वप्रथम आणला आणि त्यानंतर या 45 कोटी कामगारांना पेन्शन मिळावी यासाठी आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरती त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती आदरणीय शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, महेशदादा लांडगे, शंकरराव जगताप, उमाताई खापरे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरातील सर्व कामगारांनी, कष्टकऱ्यांनी, बहुजन जनतेने या निर्णयासोबत राहावा असं मी त्यांना नम्र आवाहन करतो. बाबा, 2 दादाची चर्चा आहे, त्याच्यानंतर 2 दिवसापासून एक तुमची चर्चा आहे. एक दादाने तुम्हाला महामंडळाचे दादर दाखवले, दुसरे दादा तुम्हाला महामंडळ देणार का? हा जो प्रश्न आहे तो महामंडळासाठी नाहीये. आपण म्हणता ते बरोबर आहे. मागच्या वर्षी तुम्ही सर्वांनी पाहिला असेल व्हिडिओ क्लिप, पण त्याचे पुरावे देखील आहेत. मागच्या विधानसभेमध्ये अजितदादा पवार यांनी मला ज्यावेळेस अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला त्यावेळेस स्वतः स्टेजवरती येऊन मला महामंडळ देण्याचा शब्द दिला. त्याचे पुरावे आणि व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत. आताचा जो माझा संघर्ष आहे तो महामंडळासाठी नाही, तो कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आहे. भारतीय जनता पक्ष हे कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडवणार असा मला विश्वास आहे. महेशदादा यांच्यासोबत माझी सविस्तरपणे बोलणं झालेलं आहे आणि या घटकांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी पक्षासोबत आहे. तुमचा पाठिंबा सर्व भाजपला आहे की फक्त नेहरू 8 आणि 9 प्रभाग मध्ये आहे? भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असेल त्या ठिकाणी, त्याचबरोबर मी तुम्हाला सर्वांना माहिती असेल महाराष्ट्रामध्ये आमच्या अनेक संघटना आहेत. त्यात आमच्या ऑटो चालकांची कृती समिती आहे, त्याचा पण मी अध्यक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 29 महानगरपालिका आहेत, आता सध्या ज्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत, त्या सर्व ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांना मतदान करणार आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी. तर हा जो लढा आहे तो हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा लढा आहे. अजितदादा पवार यांनी जो विश्वासघात केलेला आहे आणि कष्टकऱ्यांची जी अवहेलना केलेली आहे, कामगारांची, रिक्षा चालकांची, आणि त्यामुळं नाराजी आमच्या घटकांमध्ये आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, आज मला अजितदादांनी हे शब्द सांगायला की मी आमदारकीला अण्णा बनसोडे यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यानंतर त्यांचा मतदारसंघ नसतानाही खरावाडी गांधीनगर मध्ये अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव उभे आहेत. आणि आता दादांनी मला सांगायचं की बाबा तुम्ही वडिलांना देखील पाठिंबा दिला, आता मुलाला देखील आमदार करा, मुलाला देखील पाठिंबा करा, असं अजितदादांनी मला सांगणं हे माझ्या तत्वामध्ये कधीही बसलं नाही. आणि अशा प्रकारे जर अजितदादा आम्हाला सांगत असतील, जर नुसतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून 17 उचलायचं काम करायचं असेल तर हा आमच्या स्वाभिमानावरती हल्ला आहे. त्यामुळे अजितदादा पवारांनी आम्हाला ज्या पद्धतीने ट्रीट केलं, ज्या पद्धतीने आमचा अवमान केला, हा अवमान या महाराष्ट्रातील, पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी जनता कधीही विसरणार नाही. म्हणजे ज्या आमदारांना आम्ही महानगरपालिका या विधानसभेमध्ये पाठिंबा दिला त्यांचा वाद पण नाहीये. वाद नसताना या ठिकाणी ते आले आणि ते म्हणतात की तुम्ही द्या बाबा पाठिंबा, तुम्ही त्यांच्या सोबत थांबा. कशासाठी सोबत थांबायचं? प्रश्नावरती बोला ना. महामंडळ ते राहून बाजूला, जसं मी सांगितलं आता महेशदादांनी मला कुठलंही आश्वासन दिलेलं नाहीये. महामंडळासाठी माझा हा लढा नाहीये. माझा हा लढा मी दादांसोबत आहे, महेशदादांसोबत मी आहे. त्याचं एकमेव कारण की मला विश्वास वाटतो भारतीय जनता पक्षावरती, मला विश्वास वाटतो आणि भारतीय जनता पक्ष आमच्या कष्टकऱ्यांचे,
कामगारांचे, रिक्षा चालकांचे, बांधकाम मजुरांचे, या सर्व असंघटित कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवेल असा मला पूर्ण विश्वास आहे. यामुळे मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांना आमचा जो घटक आहे, ज्यांचं मी नेतृत्व करतो गेले 25 वर्ष, माझं आव्हान आहे, जे कोणी असेल तुम्ही ज्यांचा आता उल्लेख केला त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या 15 वर्षाचे त्यांच्याकडे सत्ता आहे. मी तर कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा कार्यकर्ता आहे. जे प्रश्न आम्ही चळवळीमधून सोडवले, कष्टकऱ्यांच्या लढ्यामधून आम्ही सोडवले, असे अनेक प्रश्न आम्ही सत्ता नसताना किंवा काय नसताना आम्ही सोडवले. उदाहरणार्थ सांगतो, देशातला पहिला कायदा, फेरीवाल्यांसाठी देशातला पहिला कायदा या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आम्ही केला. ज्यावेळी देशामध्ये कुठेही कायदा नव्हता. 2005 साली दिलीप बंड यांच्या बरोबर आम्ही लढलो. 5, 6 आणि 7 3 वर्ष आम्ही संघर्ष केला. 3 वर्षानंतर देशातला पहिला कायदा, देशामध्ये कुठेही कायदा नव्हता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका होटल धोरण 2007 हा कायदा आमच्यामुळे झाला. त्यासाठी आम्ही 3 वर्ष संघर्ष केला, मागे हटलो नाही, सातत्याने लढा दिला, रस्त्यावरची लढाई घेतली. वेळ प्रसंगी आम्ही गुन्हे अंगावर घेतले, आम्ही रस्त्यावर उतरून सनी जेलभरो आंदोलन केले, मागे हटलो नाही, परंतु हा कायदा आम्ही करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी, जसं तुम्हाला माहिती आहे बांधकाम मजुरांचा कायदा, बांधकाम मजुरांचा कायदा करण्यासाठी आम्ही नागपूरमध्ये मोर्चा काढला. त्यावेळेस गणपतराव देशमुख आमदार होते, आपल्याला माहिती, आपल्याला ते नाहीत आता. आम्ही नागपूरला मोर्चा काढला, गणपतराव देशमुखांनी सभागृहामध्ये प्रश्न विचारला, बाहेर बांधकाम मजूर आले. 2007 साली नागपूरवरती मोर्चा करून आम्ही तो बांधकाम मजुरांचा कायदा मिळवून घेतला. त्याच वेळेस घरकाम महिलांचा कायदा झाला. देशातला तो दुसरा कायदा, ज्या गुन्हे भांडे काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी कायदा 2007 साली झाला. आज एका बाजूला बांधकाम मजुरांच्या जे कल्याणकारी मंडळ आहे त्यामध्ये 21,000 कोटी रुपये जमा आहेत आणि घरकाम महिलांचा जो कायदा झाला त्याच्यासाठी आज योग्य त्या सुविधा नाहीयेत. त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहे. रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ, गेले 20 वर्ष आम्ही संघर्ष केला. रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ व्हावं. या महाराष्ट्रामध्ये 20 लाख ऑटो चालक मालक आहे. त्यांच्यावर कुटुंब आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती यांची संख्या किती मोठी लक्षात घ्या. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज 45,000 रिक्षा चालक आहेत. या घटकांसाठी कल्याणकारी महामंडळ व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केला. पहिल्यांदा महायुतीच्या काळामध्ये कल्याणकारी महामंडळ झालं. आतापर्यंत एवढं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी कधीही या महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ केलं नाही. ते कल्याणकारी महामंडळ महायुतीच्या काळात झालं. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष आणि स्थानिक नेतृत्व आदरणीय महेशदादा लांडगे, उमाताई खापरे आणि सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्हाला न्याय मिळेल, आमचे प्रश्न मागे लागतील असा विश्वास असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांना, आमच्या कष्टकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत ठामपणे उभे राहावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करू नये असं पुन्हा एकदा मी आवाहन करतो. बाबा, तुम्ही 9 मध्ये इच्छुक होता, पण आमदारांच्या मुलामुळे तुमचं तिकीट कट झालंय, बरोबर? तर तुम्हाला भाजपने तिकीट का नाही दिलं? नाही, भाजपकडे मी तिकीट मागितलं नव्हतं. तुम्हाला जर तुम्ही तिथं खरंच स्ट्रॉंग होता तर भाजपने तुम्हाला पहिलं बोलवलं पाहिजे ना. नाही, मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. मला स्वतः सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे शंकरभाऊ जगताप म्हणले होते किंवा महेशदादा म्हणले होते, परंतु मी चुकीच्या डब्यामध्ये गेलो होतो आणि चुकीच्या ठिकाणी उमेदवारी मागितली. खरं तर त्या पक्षाकडे उमेदवारी मागणं ही माझी खूप मोठी चुकी झाली. 2017 मध्ये पण हीच घटना आमच्या सोबत झाली. 2017 मध्ये मला आठवतं, घरोंदाच्या पाठीमागे आपलं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय होतं. त्या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप, लोकसभेला मी त्यांना मदत केल्यानंतर लक्ष्मणभाऊ जगताप स्वतः आणि महेशदादा म्हणले, बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत पाहिजे. त्यावेळेस आम्हाला वाटलं की त्या जो आमचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये काही वेगळे गणित होते, त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीच्या मागे गेलो आणि तीच परिस्थिती ह्यावेळेस झाली. ती आमची चुकी झाली आणि त्या चुकीचा मला पश्चाताप आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलीच नाही. आणि आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझी उमेदवारी नाकारल्यानंतर पण मी अपक्ष फॉर्म भरला. माझा अपक्ष फॉर्म बाद करण्यात आला.
म्हणजे सत्तेचा जीवावरती किंवा पदाच्या जीवावरती एखाद्या कष्टकऱ्यांच्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न झाला. अशा वेळेस कोणी उभं राहत नाही पाठीमागं. महेश दादा माझ्या पाठीशी उभे राहिले आणि याचा आम्हाला अभिमान आहे. सत्ता तर भाजपची आहे, दादा कसे करतो तुम्ही? सत्ता तर भाजपची आहे ना आपल्याकडे. नाही, याच्यापूर्वी होती ना. याच्यापूर्वी नाही, भारतीय जनता पक्षाने सोडलं ना. मी उदाहरण सांगितलं, रिक्षा चालकांचं जे काय महामंडळ आहे, गेले 20 वर्ष आम्ही लढतोय. तुम्ही इतिहास बघा, पिंपरी चिंचवड शहरात, पुण्यात ज्या वेळेस परिवहन मंत्री इथं आले, आम्ही त्यांना निवेदन दिलं. हा काय आजचा लढा नाहीये, गेल्या अनेक वर्षाचा लढा आहे. कल्याणकारी महामंडळ कधी झालं हे भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या काळामध्ये झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत जे महायुतीने केलं म्हणून आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे. दादा, ही निवडणूक पक्षीय विचारांवरती वगैरे होण्याच्या ऐवजी ही थोडीशी व्यक्तिगत टार्गेट फक्त केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवूनच या सगळ्या प्रचाराची मोहीम राबवली जाते असं वाटतं. आजची पत्रकार परिषद बाबासाहेबांसाठी त्यांनी आम्हाला जो आम्हाला पाठिंबा दिला, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. सगळ्यात मोठी ताकद आमची मागे त्यांनी उभी केली. त्यामुळं त्यांच्या या पत्रकार परिषदेत आपण बोलू की आता यांच्या बाबांच्या संदर्भामध्ये मला नाही, पत्रकार परिषद बाबांची माझी नाही. मी बाबांना सपोर्ट करायला आलो इथं. झाला असेल तर आभार म्हणा. अजून काय असेल तर विचारा. अजून संतोषबाई काय असेल तर इथे त्यांच्याकडे आज आपण महिलांना 2 मिनिटं बोलू. त्यांना बोलू द्या. त्यांना 2 मिनिटं तुम्ही बोल ना आशा, तुला किंवा त्यांना बोलायचं. 2 मिनिटं बोला ना. बोल आशा, बोल ना. तू सभागृहात तू निवडून आले, जरा बोल काय कधी मला सांगितलं. नमस्कार. इथं सर्व उपस्थित असणारे माझे पत्रकार बंधू आणि बंधू आणि सर्व उच्च व्यासपीठ यांना सर्व नमस्कार. जे काय आहे आमच्यावर झालेला अन्याय ते म्हणजे बाबांनी तर स्वतःच नुकसान करून घेतलं, पण माझं लग्न झाल्यापासून मला इथे ते निवडलं आणि मला समजतंय आज 30 वर्ष झालंय. एक खरा कार्यकर्ता आणि हे मला अभिमान आहे की पती असा होता असा जे छोट्या रिक्षाचे आज राष्ट्रीय अध्यक्षपद काम करणारा हा तर आणि एवढा व्यवस्थित कार्यकर्ता जो खरं पक्षाला लाभत नाही, पण राष्ट्रवादी पक्षाला हा एवढा मोठा नेता कार्यकर्ता लाभला होता. सगळा मान बाबाला फक्त दादानी सोडलं तरी, जवळ घेतलं तरी बाबा खुश व्हायचे. कारण ते आम्हाला कळलं नाही, फक्त चॉकलेट दरवेळेस चॉकलेट दाखवायचं आश्वासन करायचे दादा. एवढं मोठं आश्वासन 2017-14 मध्ये पण आमच्या सगळं असेच काहीतरी घडलं. बाबा हे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तळागाळातील नाहीये आणि हा नेता मोठा आहे, हा पुढे येईल. आणि आता इलेक्शन 2000 आमदारकीला पण ते उभा राहण्याचा आम्हीच निर्णय म्हणजे आम्ही हट्ट केला, घरातल्यांनी पण आणि कार्यकर्त्यांनी पण. या पण रोडवर बसतो, मैदानात बसतो, रस्त्यावर बसतो, सगळीकडे तळागाळात आहे. पण आपला ठाम म्हणजे सगळे कार्यकर्ते नेते काम करतात, पण आपला कुणीतरी असावं म्हणून आम्हीच त्यांना दरवेळेस हट्ट केला. हा पण आमचा खरं तर हट्ट होता पालिकेचा. तेव्हा पण दादानी आमदारकीच्या वेळेस वेळोवेळी पीएल ला कॉल करून आणखी आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, सगळं आहे. बाबा एवढ्या वेळेस समजून घे, बाबा एवढ्या वेळेस पाठिंबा दे, बाबा असं कर, बाबा तसं कर. आता आमचे बाबा एवढं गोड बोललं की बाबा पार दादा म्हणजे खूपच माझा काय तिथं आपण समजतो की आपल्या मोठं कुणी असेल तर आपलं पाठीशी आपला एक कुठंतरी मान पांढरवणार असतं. म्हणजे बाबांनी हे केलं. आम्ही अक्षरशः अण्णांचं आणि मी स्वतः पत्नी असून निवडलं होतं, यावेळेस मागा घेतली नाही. काय होईल ते होईल, आपल्याकडे काय नाही तरी आपण लढू, आम्ही साथ देऊ. पण साहेब म्हणले, बाबा कमेंट म्हणले की नाही, आपल्याला दादाचा शब्द ऐकायचा आणि आमदारकीचं आपल्याला माघार घ्यायची. त्यावेळेस आम्ही माघार घेतली आणि अण्णाच्या हॉटेलमध्ये गेलो बनसोड्यांच्या. त्यावेळेस आम्हाला तिथंच कळलं आणि तिथंच आम्हाला अशी माणुसकी भेटली की आम्ही त्यांच्या खाली सगळे कार्यकर्ते आम्हाला
फक्त टेजवरती पण त्यांनी मान दिला नाही. त्यावेळेस पण आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना सोडून नाराजगी आम्ही निघून आलो. तेव्हा कुठेतरी आम्हाला निष्काळी टेज बघितलं आणि मग टेजवर घेतलं. म्हणजे वेळोवेळी एक कार्यकर्ता अपमान सगळं हे सहन करणारा आणि एवढा व्यवस्थित कार्यकर्ता हा मी म्हणते खरं लोक स्वतः पक्षवाले की कुणीतरी काम करणार असावं आणि हा राष्ट्रीय पक्ष जिथे सर अधिक बोलणं घेता एकच मुद्दा अजून माझा राहिला. गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही शब्द आपल्या पत्रकार बंधूंच्या कानावरती पडत आहेत. त्यामध्ये आका आणि काल कोणतरी असं म्हटलं की बाबा दाढीवाले बगर दाढीवाले असं कोणतरी सफेद केसावाले असे कोणतरी येऊन असे सगळे शब्द प्रयोग या शहरामध्ये होत आहेत. तर असे कोणतरी पांढरे केसावाले येऊन दाढीवाले बगर दाढीबद्दल चर्चा करत आहेत. माझं याबद्दल एकच म्हणणं आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खऱ्या अर्थाने गुन्हेगारी मुक्त आणि इथं सत्याची भूमिका घेऊन महेश दादा पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ प्रकारे काम करत आहेत. आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने बीड सारखी परिस्थिती इथं कोणी जर का वाल्मिक कराड कोणी असेल तर तुम्हाला पिंपरी मतदारसंघात पाहायला दिसते. आणि त्यांचे कोणी जर का त्या वाल्मिक कराडचे जर का कोणी आका असतील तर ते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या मतदारसंघामध्ये नेहमी येतात आणि त्यांच्याशी चर्चा करतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. सन्माननीय व्यासपीठ, कष्टकरी कामगारांचे नेते आदरणीय बाबा कांबळे यांच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय महेश दादा, आदरणीय उमाताई, आदरणीय सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व प्रिंट मीडिया आणि ऑनलाईन मीडिया इलेक्ट्रिक मीडिया या सर्व पत्रकारांचे मी आभार मानते. आणि नक्कीच बाबा तुम्हाला भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर खंबीरपणे साथ देईल ही ग्वाही देते या निमित्ताने. आणि आजची मी पत्रकार परिषद संपली असं जाहीर करते.